नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारघर शहरात प्रसिद्ध असलेल्या एकता महिला बचत गटाच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रमाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात खारघर व परिसरातील विविध वयोगटातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पारंपरिक हळदी कुंकवाच्या निमित्ताने महिलांचा स्नेह, एकोप्याची भावना आणि आत्मीय संवाद अनुभवायला मिळाला। या कार्यक्रमाच्या प्रसंगी एकता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सोनाली नंदू वारुंगसे यांनी उपस्थित महिलांना उद्देशून सविस्तर, प्रेरणादायी व भावनिक भाषण केले। त्यांनी स्पष्टपणे मुद्दे मांडले की महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, आत्मविश्वास, शिक्षण आणि समाजात सन्मानाने उभे राहण्याची ताकद आहे। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना नियमित बचत, लघुउद्योग, स्वयंरोजगार, हस्तकला, घरगुती उद्योग तसेच आपत्तीच्या काळात एकमेकांना आर्थिक व मानसिक आधार मिळतो, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले। अनेक महिलांनी बचत गटामुळे घर खर्चात हातभार लावला, मुलांच्या शिक्षणासाठी निधी उभारला आणि स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबात निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळवला। हीच महिला सक्षमीकरणाची खरी सुरुवात असल्याचे त्यांनी यावेळी शब्दात व्यक्त केले। यावेळी त्यांनी महिलांना आवाहन केले की भीती, संकोच आणि मर्यादा झुगारून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा। एकता महिला बचत गट हा केवळ आर्थिक व्यवहारांचा समूह नसून तो महिलांच्या स्वप्नांना दिशा देणारा, अडचणीत साथ देणारा आणि यशात आनंद वाटून घेणारा कुटुंब आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्व महिलांचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यात अधिकाधिक महिला बचत गटाच्या माध्यमातून जोडल्या जाव्यात, प्रशिक्षण, रोजगार संधी व सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण घडवूया, असा उद्देश दिला। हा हळदी कुंकू कार्यक्रम केवळ सणाचा उत्सव न राहता महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा, स्वावलंबनाची जाणीव करून देणारा आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रेरणादायी उपक्रम ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदम, खारघर।